नमस्कार. संख्यांच्या विश्वात ना अनेक रहस्य लपलेली आहेत. आज आपण एखाद्या गणिती गुप्तहेराप्रमाणे काही खास युक्त्या वापरणार आहोत आणि मोठ्या मोठ्या संख्यांमधली ही रहस्य काही क्षणात उलगडणार आहोत. हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. कधी विचार केलाय की प्रत्यक्ष भागाकार न करता एखादी संख्या दुसऱ्या संख्येने पूर्ण भागली जाईल की नाही हे कसं ओळखता येईल? चला तर मग आज याच रहस्याचा उलगडा करूया. आपल्या आजच्या तपासाचे हे 6 टप्पे आहेत. आपण अगदी सोप्या संकेतांपासून सुरुवात करू आणि हळूहळू अधिक रंजक आणि शक्तिशाली पद्धतींपर्यंत पोहोचू. सुरुवात करण्याआधी एक गोष्ट लक्षात घेऊया. ह्या ज्या कसोट्या आहेत ना, त्या म्हणजे काहीतरी पाठांतर करायच्या युक्त्या नाहीत, अजिबात नाही. उलट त्या आपल्या दशमान पद्धतीमध्ये जे सुंदर पॅटर्न्स दडलेले आहेत त्याची एक छोटीशी झलक आहे. आणि हे पॅटर्न कोणीही ओळखू शकतं. चला सुरुवात करूया. तर आपल्या तपासाची सुरुवात आपण सर्वात सोप्या संकेतांपासून करणार आहोत. यात आपल्याला फक्त आणि फक्त संख्येच्या शेवटच्या अंकावर लक्ष केंद्रित करायचं आहे, बाकी काही नाही. आता गंमत बघा, फक्त शेवटच्या एका अंकाकडे बघून आपण 2, 5 आणि 10 या तिन्ही संख्यांची विभाज्यता एकाच वेळी तपासू शकतो. हे किती सोपं आहे नाही का? उदाहरण म्हणून ही संख्या घेऊया, 34,570. तिचा शेवटचा अंक आहे 0. याचा सरळ अर्थ होतो की ती 2 ने विभाज्य आहे, 5 ने सुद्धा आहे आणि 10 ने तर आहेच. म्हणजे एका संकेतावरून थेट 3 निष्कर्ष. ठीक आहे, आता आपण तपासाच्या पुढच्या स्तरावर जाऊया. इथं फक्त शेवटचा अंक पाहून चालणार नाहीये, तर आपल्याला संख्येतील सगळ्या अंकांना एकत्र विचारात घ्यावं लागेल. हा नियम खरंच खूप शक्तिशाली आहे. संख्या कितीही मोठी असो काही फरक पडत नाही, फक्त तिच्या अंकांची बेरीज करायची. जर ती बेरीज 3च्या पाढ्यात येत असेल तर मूळ संख्यासुद्धा 3 ने पूर्ण भागली जाते. आता ही मोठी आणि भीतीदायक वाटणारी संख्या बघा, पण थांबा, जेव्हा आपण तिच्या सर्व अंकांची बेरीज करतो तेव्हा उत्तर काय येतं? 63. आता 63ला 3 ने भाग जातो की नाही हे कसं तपासायचं? त्यासाठी आपण पुन्हा हाच नियम वापरू शकतो. 6 अधिक 3 होतात 9 आणि 9ला तर 3 ने भाग जातोच. याचा अर्थ 63 विभाज्य आहे आणि म्हणूनच ही मूळची प्रचंड संख्या सुद्धा 3 ने विभाज्य आहे. पाहिलंत किती सोपं झालं? 3 आणि 9चे नियम आहेत ना, ते अगदीच जुळ्या भावांसारखे आहेत. 3च्या नियमासाठी अंकांची बेरीज 3च्या पटीत असायला हवी, तर 9च्या नियमासाठी ती 9च्या पटीत असायला हवी. फक्त एवढाच महत्वाचा फरक आहे. बरं, अंकांची बेरीज करण्यापासून आता आपण पुढे जाऊया. काही नियमांसाठी आपल्याला पूर्ण संख्येची गरजच नसते, तर फक्त तिच्यातल्या शेवटच्या काही अंकांच्या गटाची गरज असते. चला पाहूया. 4 आणि 8चे नियम शेवटच्या अंकांच्या गटावर अवलंबून आहेत, पण 6चा नियम थोडा वेगळा आहे. तो एकटा नाही. जर एखादी संख्या 2 आणि 3 या दोन्ही कसोट्या पूर्ण करत असेल तर आणि तरच ती 6 ने विभाज्य असते. हे म्हणजे 2 सोप्या नियमांचं एकत्रीकरण आहे. चला, आता आपण आपल्या तपासाच्या कळसावर पोहोचलो आहोत, जिथे आपण अधिक आव्हानात्मक संख्यांना सामोरं जाणार आहोत. इथे आपण अशा काही कसोट्या शिकणार आहोत ज्या थोड्या क्लिष्ट वाटतील, पण त्या खूप प्रभावी आहेत. हा नियम खरं तर एखाद्या सुंदर नृत्यासारखा आहे. आपण संख्येतील एकानंतर एक अंक घेतो, त्यांच्या बेरजेतला फरक काढतो आणि तो फरक जर 0 किंवा 11च्या पटीत आला तर समजायचं की संख्या 11 ने विभाज्य आहे. आता वळूया 13च्या नियमाकडे. ही एक प्रक्रिया आहे जी आपण संख्या लहान आणि ओळखण्यासारखी होईपर्यंत पुन्हा पुन्हा करत राहतो. चला, हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. इथे बघा, आपण सुरुवात केली 16,926 पासून. शेवटचा अंक 6 गुणिले 4 म्हणजेच 24. हे 16,932 मध्ये मिळवले. उत्तर आलं 1716. हीच प्रक्रिया पुन्हा केली, मग पुन्हा एकदा केली आणि शेवटी आपण पोचलो 39 वर. आणि आपल्याला माहिती आहे की 13 गुणिले 3 म्हणजे 49. याचा अर्थ आपली मूळ संख्या 13 ने विभाज्य आहे. 17चा नियम 13च्या नियमासारखाच आहे, पण एका महत्वाच्या फरकासह. इथे आपण गुणाकार करून आलेली संख्या मिळवण्याऐवजी उरलेल्या संख्येतून वजा करतो. हा छोटासा बदल लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बघा, फक्त 2 सोप्या पायऱ्यांमध्ये आपण 4,352 या मोठ्या संख्येला थेट 17 पर्यंत खाली आणलं. आणि 17 तर अर्थातच 17 ने विभाज्य आहेच.
किती प्रभावी आहे ना ही पद्धत? आतापर्यंत आपण वेगवेगळ्या संख्यांसाठी वेगवेगळ्या कसोट्या पाहिल्या. पण या केवळ स्वतंत्र युक्त्या आहेत की यामागे काहीतरी खोलवर जोडलेलं एक समान सूत्र आहे? चला, या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात या कसोट्यांमागील मूळ पॅटर्न शोधूया. आणि हा आहे तो क्षण जिथे सगळं काही स्पष्ट होतं. बघा, इथे एकच पद्धत वारंवार वापरली जाते. शेवटच्या अंकाला एका विशिष्ट संख्येने गुणायचं आणि मग आलेलं उत्तर उरलेल्या संख्येत मिळवायचं किंवा त्यातून वजा करायचं. ही काही जादू नाहीये, हे शुद्ध गणित आहे. आपल्या दशमान पद्धतीच्या रचनेमुळेच हे पॅटर्न तयार होतात. हाच तो दडलेला पॅटर्न आहे. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की ह्या कसोट्या आपल्याला केवळ भागाकार टाळायला मदत करत नाहीत, तर त्या आपल्याला संख्यांच्या जगाची सुंदर आणि तार्किक रचना दाखवतात. गणित हे नियमांनी आणि पॅटर्नने किती सुंदरपणे बांधलेलं आहे हेच यावरून दिसून येतं. आज आपण संख्यांचे काही गुप्त संकेत उलगडले, पण हा तर फक्त एक नमुना आहे. जरा विचार करा, या विशाल गणिती विश्वात अजून कितीतरी रहस्य, कितीतरी सुंदर पॅटर्न आपल्या शोधाची वाट पाहत असतील.